नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। कालच्या सुट्टीनंतर आज सकाळी मार्केट सुरू झाल्यापासून घसरण होती। दुपारी 12:30 नंतर मात्र मार्केटमध्ये तेजी सुरू झाली आणि मार्केट संपेपर्यंत ती वाढतच होती। सेन्सेक्सने आज पहिल्यांदाच 81,000चा टप्पा क्रॉस केलेला आहे। आज मार्केट संपताना सेन्सेक्स हा 627 पॉईंटनी वाढून 81,344 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 188 पॉईंटने वाढून 24,800 वर बंद झालेला आहे। आजच्या तेजीमध्ये आयटी इंडेक्समध्ये सर्वात जास्त म्हणजे 1.84% ची वाढ दिसून आलेली आहे। बीएसई कन्झ्युमर गुड्स इंडेक्स 2.03% नी खाली आहे। मिड कॅप इंडेक्स 0.99% नी खाली आहे। स्मॉल कॅप इंडेक्स 1.15% नी खाली आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। L&T माइंट्री 3.50%, TCS 3.28%, ONGC 2.80%, बजाज फायनान्स 2.59% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। एशियन पेंट 1.44%, कोल इंडिया 1.41%, हीरो मोटोकॉर्प 1.36%, ग्रासिम 1.26% अशी घसरण आहे। आज मार्केट संपल्यानंतर इन्फोसिस या दिग्गज आयटी कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत। आज FIIने 5,484 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 2,904 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। धन्यवाद।